तर चालू असलेला सामना ट्रॉम्बे आयगाव देवी 11 ट्रॉम्बे वर्सेस सीबीडी अप्पा स्ट्रायकर सीबीडी असा हा सामना. तर पहिला गोलंदाज ट्रॉम्बे संघाकडनं सज्ज होईल टाकण्यासाठी तो राज आणि स्ट्राईकवर असेल तो आत्मजित. आणि पहिला चेंडू चांगला चेंडू, चेंडू जाते निर्धाव. तर अप्पा अप्पा स्ट्रायकरचा सीबीडी कडनं सलामीला आलेला फलंदाज आत्मजित आणि आणि हेमंत ठाकूर. इथे मात्र वाईट चेंडू. दुसरा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या होती ती 2 चेंडू नंतर 1 धाव. तिसरा चेंडू स्ट्राईकवर आत्मजित. आणि इथे मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला राज यांच्या माध्यमातून. पहिला षटक पॉवर प्लेचा आणि त्यामध्ये 3 चेंडू निर्धाव फेकलेले, परंतु 1 धाव इथे वाईटची खर्च केलेली आहे. धावसंख्या 3 चेंडू नंतर धावसंख्या होती ती 1 धाव. आणि इथे मात्र बॅटीच्या पट्ट्यात आला आणि चेंडू जाते सीधा सीमारेखा पार. पंचाचा इशारा येतोय 6 धावांसाठी. तर एक चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला आत्मजित यांच्या बॅटीतून. 6 धावसंख्या वाढल्यास धावसंख्या झाली ती 4 चेंडू नंतर 7 धावा. आणि पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र चेंडू जाते घोषित क्षेत्रात. तर 5 चेंडू नंतर धावसंख्या झाली ती 8. पहिला षटक पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. आणि इथे मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी देखील चेंडू जाते सीमारेखा पार 6 धावांसाठी. पुन्हा एकदा ह्यूज मॅक्सिमम षटकार. पहिले 3 चेंडू खूपच चांगले टाकले होते, परंतु त्यानंतरचे 3 चेंडूवर हावी होते तो आत्मजित. चांगली फलंदाजी. सामन्याला स्पीड अप करायचा पंच. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली ती 14 धावा. दुसरा षटक घेऊन येतो तो गोलंदाज शुभम. आणि प्रथमच स्ट्राईकवर असेल तो हेमंत ठाकूर. आणि पहिला चेंडू जोरकस मारलाय आणि चेंडू जातोय षटकारासाठी. एक चांगला फटका पाहायला मिळाला आपल्या कव्हर्स रिजन मध्ये.
षटकाराने खाता खोलतोय हेमन. आणि धावसंख्या 6 ने उचली मात्र धावसंख्या होते ती 20 धावा. दुसरा चेंडू आणि दुसरा चेंडू देखील भिरकावण्याचा प्रयत्न होता परंतु रडार मध्ये चेंडू आला नाही आणि चेंडू जातो निर्धाव. कमबॅक करताना गोलंदाज शुभम पहिल्या चेंडूवर षटकार देखील आल्यानंतर हा चेंडू निर्धाव टाकलाय. काहीच कमबॅक केलं पाहूया तिसऱ्या चेंडूवर. पुन्हा एकदा चेंडू हवेत परंतु यावेळी क्षेत्ररक्षक खाली आणि इथे मात्र दुर्दैव म्हणायला लागेल. चेंडू वायरीला लागल्यानंतर दोन्ही संघांनी नोंद घ्यायची की विजेच्या ताराला बॉल लागल्यानंतर जर कॅच पकडली तर तो बाद नसेल आणि चेंडू तारेला लागून सीमारेखा पार गेला तर तो 4 धावांसाठी 4 धावा दिल्या जातील. इथे मात्र यावेळी चेंडू जाईल सीधा सीमारेखा पार 6 धावांसाठी षटकार. आत्मजितच्या बॅटमधून हा निघणारा तिसरा षटकार. एक चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. अप्पा स्ट्रायकर सीबीडी या संघाचे 2 फलंदाज सलामीला आलेले चांगली फलंदाजी करतायत. होते ती 27. यावेळी देखील मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटला कडा घेऊन जातो घोषित क्षेत्रात तर कॅच सुटते. कॅच ड्रॉप होते. इथं एक मोठे फलंदाजाची दुर्दैव म्हणायला लागेल शुभम यांचा. कारण की 2 चेंडू अगोदर देखील झेलचा चान्स निर्माण झाला होता परंतु वायरीला लागल्या कारणाने ते झाले नाही. परंतु त्यानंतर देखील चांगला कमबॅक पाहायला मिळतोय आणि षटक संपतोय. 2 षटका अखेरीस धावसंख्या होते ती 28 धावा. तिसरा षटक घेऊन येतो दिनेश ऑन द स्ट्राइक हेमंत ठाकूर आणि इथे मात्र चेंडू हवेत पाहूया. झेल घेण्याची शक्यता देखील आहे परंतु कुठलीही चुकी करणार नाही तो फिल्डर आणि इथे मात्र मोठा झटका बसतोय. तो पहिला हादरा बसतोय तो संघाला. दुसरा चेंडू
इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि इथे मात्र सेम फिल्डर देखील खाली आणि इथे पुन्हा एकदा बॅक टू बॅक झटके बसतात सीबीडी संघाला. पहिला चेंडू फेस करत असताना ऋषी जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू बाहेर फेकण्याचा प्रयत्न होता सीमारेखा पार, परंतु सेट झाला आणि त्यानंतर देखील बाद व्हायला लागतोय ऋषी यांना आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. दिनेश यांचे बॅक टू बॅक झटके लावून देतात ते सीबीडी संघाला. ऑन हॅट्रिक असेल तो गोलंदाज दिनेश. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत, परंतु यावेळी चेंडूचा ते सीमारेखा पारच 6 धावांसाठी षटकार. बॅक टू बॅक विकेट भेटल्यानंतर इथे मात्र मोठा फटका बसलाय, चांगला फटका पार मारलाय तो फलंदाज रिषभ चंदानी. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक खाली आणि इथे मात्र झेल बाद होते रिषभ चंदानी. काय गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला दिनेश यांच्या माध्यमातून. पहिले 2 चेंडूवर 2 झटके, त्यानंतर षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करताना पुन्हा एकदा झटका बसवतात ते समोरच्या संघाला, सीबीडी संघाला. इथे मात्र धावसंख्या स्थिर राहते ती 34 धावांवर. इथे मात्र चांगला चेंडू, चेंडू जाते निर्धाव, चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू या षटकातील, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि धावसंख्या राहते स्थिर 34 धावांवर. चेंडू टाकले, चांगला चेंडू पुन्हा एकदा फसवतोय, परंतु यावेळी पंचांचा इशारा येतो वाईडचा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. शफलचा वाईड नसणार याची देखील नोंद घ्यायची दोन्ही संघाने. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, एक धाव धावून काढले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न देखील होत असताना, परंतु इथे आत्मजित यांनी नकार दिले आणि षटक संपतोय. 3 षटकानंतर धावसंख्या होते ती 36 धावा.
चौथा षटक घेऊन येतोय तो अमित. वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं घेऊन येतो चौथा षटक अमित. पहिला चेंडू, चांगला चेंडू. इथे मात्र चेंडू हवेत आणि चेंडू चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला ट्रॉम्बे संघाकडनं. आणि इथे मात्र झेल बाद होत असताना फलंदाज सुजित चांगला फटका खेचला होता, परंतु तितका चांगला क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळाला. आणि इथे मात्र फलंदाज होते बाद. आतमध्ये चांगल्या टच मध्ये असताना त्यांना साथ देखील मिळत नाही कोणाची. वारंवार एक साइडनी झटके बसत आहेत सीबीडी संघाला. प्रयत्न करायला लागेल सीबीडी संघाला आतमध्ये यांना स्ट्राईकवर आणण्याचा. आणि गोलंदाजी चांगली पाहायला मिळते आपल्याला ट्रॉम्बे संघाकडनं. पुन्हा एकदा चेंडू टाकते, चेंडू पडल्यानंतर काहीच आतमध्ये येतोय आणि इथे फलंदाज फलंदाजाला चकमा देखील देतोय आणि चेंडू जातो निर्धाव. चांगले चेंडू पाहायला मिळतात, 2 चेंडू निर्धाव टाकल्यात. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, परंतु तितका चांगला फटका देखील खेचलाय की काय, परंतु यावेळी देखील फलंदाज होते बाद. आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सलामीला आलेला फलंदाज अजूनही क्रीजवर आहे, परंतु नॉन स्ट्राईकवरच उभा आहे आणि एका साईडने विकेट वारंवार पडताना पाहायला मिळते आपल्याला. इथे मात्र चांगला चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेत झेलची शक्यता देखील आहे. आणि इथे मात्र पुन्हा एकदा झेल बाद. वारंवार विकेट. इथे मात्र काहीशी दयनीय अवस्था करून ठेवली ट्रॉम्बे संघाने सीबीडी संघाची. पहिले 2 षटक चांगले ठरले होते सीबीडी संघासाठी, परंतु त्यानंतर जे 2 षटक जे चालू आहेत पुन्हा एकदा चेंडू हवेत, परंतु यावेळी नो मॅन्स लँड मध्ये पडताना आणि इथे 1 धाव धावून काढले. दुसरीचा प्रयत्न होत होता, परंतु यावेळी स्ट्राईक घेतो आत्मजित स्वतःकडे. परंतु या षटकातील शेवटचा चेंडू असेल. स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न असेल की मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल, हे आता पाहायला मिळेल आपल्याला. आणि इथे मात्र जोरकस मारले आणि इथे मात्र चेंडू जाते 6 धावांसाठी. षटकार. चांगले टच मध्ये असताना 3 षटक नॉन स्ट्राईकवरच उभे होते, परंतु जसं स्ट्राईक भेटली आता मात्र चेंडू भिरकावला सीधा सीमारेखा पार 6 धावांसाठी. तानाजी भोईर काका यांना देखील विनंती असेल की तुम्ही स्टेजवर यायचं आहे. इथे मात्र तुमचा सहर्ष स्वागत देखील करण्यात येईल. द लेजंड क्रिकेटर ऑफ नवी मुंबई. आणि धावसंख्येत झाले ते 4 षटकानंतर 43.
इथे मात्र पुन्हा एकदा दिनेश बॉलिंग मार्कवर आणि पहिल्या चेंडूवर सिंगल मिळते आणि स्ट्राईक मिळते ते इन फॉर्म बॅट्समन आत्मजित यांना. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती आपल्याला दिनेश यांच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा पाचवा षटक घेऊन आले दिनेश. पहिल्या चेंडूवर सिंगल आले. आता पाहूया 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि स्ट्राईकवर असेल तो आत्मजित. एक धडकाबाज फलंदाज, वारंवार चांगली खेळी पाहायला मिळते आपल्याला त्यांचे फलंदाजीतून. आणि यावेळी काहीसा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नामध्ये चेंडू जातोय वाईड आणि 1 ने धावसंख्येवरती धावसंख्या होती ती 45. इथे मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू, वाईट +1चा इशारा येतो पंचांचा. दोन्ही धावसंख्या उचली मारते. धावसंख्या होती ती 47. काहीसा चांगला आकार येतो तो सीबीडी संघाच्या स्कोर बोर्डला. इथे मात्र पुन्हा एकदा जोरकस मारले आणि इथे पुन्हा एकदा चेंडू जाते 6 धावांसाठी. षटकार. वैयक्तिक 5 षटकार देखील आतमध्ये बॅटीतून आलेले आहेत. जर जास्त स्ट्राईक भेटली असती तर कदाचित स्कोर बोर्ड देखील अजून वाढला असता, परंतु जेव्हा जेव्हा स्ट्राईक भेटले तेव्हा देखील मोठे फटका खेचले तर काहीसा कमबॅक करायला लागेल गोलंदाज दिनेश. इथे मात्र चांगला चेंडू, खोलवर पद्धतीचा चेंडू आणि चेंडू जातो सीधा बॅटची एज घेऊन गोष्टी क्षेत्रात. यावेळी देखील चांगला चेंडू आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. आत्मजित कमबॅक पाहायला मिळाला आपल्याला यांच्या माध्यमातून आणि धावसंख्या राहते स्थिर. स्थगित धावसंख्या होते ती 54. अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक या पारीतला. यानंतर होणारा सामना जुगाव 11 वर्सेस एकविरा बेलापूर. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की तुम्ही समालोचन कक्षाजवळ यायचे. तुमचा देखील टॉस इथं उडवण्यात येईल. इथे मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळी देखील चेंडू जाते निर्धाव. शेवटचा चेंडू या षटकातील आणि या पारीमधला पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू. चांगला कमबॅक पाहायला मिळाला आपल्याला दिनेश यांच्या माध्यमातून. इथे मात्र चांगला फिनिश करताना पुन्हा एकदा चेंडू जातो निर्धाव आणि धाव संख्या झाली ती सीबीडी संघाचे 56 आणि 55 धावांचा देखील आव्हान ठेवला तो ट्रॉम्बे संघासमोर.
आता मात्र पंचांची भूमिका निभावण्यासाठी येते नवी मुंबईचे लेजंड क्रिकेटर तानाजी भोईर काका. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील दुसऱ्या इनिंग मधला आणि इथं पहिला चेंडू बाहेरचा चेंडू वाईटचा इशारा येतोय. इथे मात्र पहिला चेंडू आणि पहिला चेंडू भिरकवले 6 धावांसाठी षटकार. चांगली सुरुवात होते ती ट्रॉम्बे संघाची. पहिल्या चेंडूवर षटकार येते आणि धावसंख्या होते 1 चेंडू नंतर 7 धावा. तर 55 धावाचा टार्गेट असताना इथे पहिल्या चेंडूवर षटकार येतोय. आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो वाईटचा आणि एकने पुन्हा एकदा धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 1 चेंडू नंतर 8 धाव. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आणि इथे मात्र लांब लचक असा षटकार पाहायला मिळतोय. निलेश यांच्या बॅटीतून आलेला हा ह्यूज हिट. 6 पुन्हा एकदा धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 2 चेंडू नंतर 14 धावा. इथे मात्र भन्नाट सुरुवात झाली ती टॉम्बे संघाची आणि पुन्हा एकदा चेंडू मारले. यावेळी देखील चेंडू गॅप येत आणि इथे मात्र 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 3 चेंडू नंतर 18 धावा. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. 3 चेंडू तर तिन्ही चेंडूवर मोठे फटके इथं लागवलेत निलेश यांनी. पाहूया चौथा चेंडू घेऊन निघालाय. चेंडू आपटला चेंडू टाकलाय परंतु इथे मात्र पंचांचा इशारा येतो वाईटचा 1 बाउन्स इशारा देखील येतोय आणि इथे मात्र खूप एक्स्ट्रा खर्च करत असताना गोलंदाज रिषभ इथे मात्र चौथा चेंडू पुन्हा एकदा हवेत मारल्यात. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेखा पार 6 धावांसाठी. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय.
इथे मात्र पंचांचा इशारा असेल तो पंच काका षटकारचा इशारा इथे पंचांचा आणि इथे मात्र चौथा चेंडू आणि चौथा मोठा फटका बसतोय ऋषभ यांच्या गोलंदाजीवर आणि धावसंख्या झाले ती 4 चेंडू नंतर 25 धावा. 5वा चेंडू पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळी चेंडू जाईल निर्धाव. यावेळी देखील चेंडू हवेत परंतु यावेळी चेंडू जाईल सीधा घोषी क्षेत्रात. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 26. पहिला षटक समाप्तीला आलेला आणि दुसरा षटक घेऊन येईल तो अनिकेत. इथं मात्र चांगला चेंडू. चेंडू जाते निर्धाव. इथे मात्र फलंदाज होते बाद. काहीशी फ्लॅट दिली होती चेंडूला आणि त्याचा फायदा देखील होते तो गोलंदाज अनिकेत याला. LPWच्या स्वरूपात फलंदाज होते बाद. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि पुन्हा एकदा फलंदाज होते बाद. चांगली गोलंदाजी चांगले कमबॅक पाहायला मिळते आपल्याला अनिकेत यांच्या गोलंदाजीवर.
इथे मात्र ऑन हॅट्रिक असेल गोलंदाज आणि इथे मात्र चेंडू जाते निर्धाव. चार चेंडू टाकले तर निर्धाव. पाचवा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातो निर्धाव. पहिला मेडन होण्याची शक्यता देखील आहे. या टुर्नामेंट मधली पहिली मेडन होते की काय या चेंडू नंतर आपल्याला समजेल ते. तर शेवटचा चेंडू या षटकातील आणि इथे मात्र चेंडू जातोय निर्धाव आणि मेडन पहिला मेडन षटक या टुर्नामेंटचा हाताळतोय अनिकेत अनिकेत शिंदे. तर यानंतर होणारा सामना जोगाव 11 वर्सेस एकविरा बेलापूर दोन्ही संघाचे कर्णधाराला विनंती आहे की तुम्ही समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. धाव संख्या झाली ती 26 दोन षटकानंतर. पहिल्या षटकात 26 धाव आल्या होत्या परंतु दुसऱ्या षटकात मेडन षटक हाताळलं तर अनिकेत शिंदे यांनी आणि कमबॅक करून दिले तो सीबीडी संघाला. 55 धावाचा टार्गेट या ठेवला आहे तो ट्रॉम्बे संघासमोर सीबीडी संघाने. जुगो संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की लवकरात लवकर समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. एकविरा संघाचा कर्णधार इथं उपस्थित झालेला आहे. इथे मात्र चेंडू मारले, चेंडू जातोय सीधा क्षेत्ररक्षक हातात आणि एक धाव देखील धावून काढलेली आहे. इथे मात्र फलंदाज होते बाद. धावसंख्या झाले 26 आणि टार्गेट आहे तो 55.
इथे मात्र चांगला चेंडू आणि इथे रनआउटची संधी देखील निर्माण होते, परंतु पंच रनआउटची अपील फेटाळताना आणि एक धाव धावून काढले. धावसंख्या होते ती 27. धावसंख्या झाले ते 27. धावसंख्या झाले ती 28. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि इथे मात्र पिचिंग आउटसाइड द लेग पंचांचा इशारा येतो आणि चेंडू जातो निर्धाव. खूपच चांगला कमबॅक पाहायला मिळतो ते सीबीडी संघांचे बॉलर्स कडनं. इथे मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि इथे चेंडू पडते वन बाउन्स सीधा क्षेत्रक्षा हातात. एक धाव धावून काढले. दुसरे धावाचा प्रयत्न देखील होतात आहे आणि इथे मात्र दुसरे धाव देखील पूर्ण करत असताना फलंदाज होते बाद. चांगली बॅटिंग करत असताना इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होते. निलेश पहिले षटकात 26 धावा ठोकल्या होत्या, परंतु इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होते. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आणि धावसंख्या झाली ती 29. अजूनही 13 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. धावसंख्या झाली ते 29. 26 अजूनही 26 धावांची आवश्यकता.
अजूनही 26 धावांची आवश्यकता असेल ते ट्रॉम्बे संघाला. दुसरा चेंडू या षटकातील, इथं चेंडू मारलाय, चांगले क्षेत्ररक्षण देखील झाले. इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न दिसत नाही. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 30. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, परंतु तितका चांगला फटका आणि चेंडू जाते सीधा सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार. काहीसा धावांवर रोख लावला होता सीबीडी संघाने, परंतु यावेळी तो बंधन तोडतो आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. 6 धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 36 धावा. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय वाईडचा. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या होत होती 37. पुन्हा एकदा चांगला फटका आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेखा पार. 6 धावांचा षटकार. बॅक टू बॅक सिक्सेस पाहायला मिळतात आणि काहीचा प्रेशर रिलीज होतोय आणि धावसंख्या होते ती 43 धावा. इथं मात्र दिशा भरकटताना पाहायला मिळतं. इथं पंचांचा इशारा तो वाईट +1चा आणि दोन्ही धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 45 धावा. अजून 10 धावांची आवश्यकता असणार ते ट्रॉम्बे संघाला. चेंडू झाले ते 5. चार झाले, 4. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आणि पुन्हा एकदा चेंडू जाते 4 धावांसाठी. शेवटचा चेंडू या षटकातील आणि धावसंख्या पाहिजे ती 6 धावा. आज चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असणार ते सीबीडी संघ ट्रॉम्बे संघाला. आणि इथे मात्र चेंडू जातो क्षेत्ररक्षक हातात आणि इथे झेल देखील ड्रॉप होते. एक धाव धावून काढले, दुसरी धावाचा देखील प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्याने पार पडते आणि दोन्ही धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 51. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असेल तर ट्रॉम्बे संघाला.
6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असेल. इथे मात्र पहिला चेंडू निर्धाव जातोय. अजूनही 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असेल ते ट्रॉम्बे संघाला. पहिला चेंडू चांगला टाकला होता. दुसरा चेंडू इथे मात्र चांगला टाकल्या पर पुन्हा एकदा चेंडू जाते निर्धाव. आता मात्र 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. आणि इथे मात्र चेंडू मारले आणि चेंडू जातोय सीधा सीमारेखा पार 6 धावांसाठी आणि मॅच विन होते तो ट्रॉम्बे संघ. आता यानंतर होणारा सामना जुगाव 11 वर्सेस एकविरा बेलापूर. जुगाव संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की लवकरात लवकर टॉस उडवण्यासाठी समालोचन कक्षाजवळ यायचंय.